नमस्कार, मी मनोज बिरारी. INDTV न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण जळगाव जिल्ह्यातील एरंडोल पारोळा या विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत आणि या विधानसभा क्षेत्रामध्ये इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांच्याशी आपण भेटीगाठी घेत आहोत आणि त्यातीलच एक शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख माने साहेब आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल सर, आपली उमेदवारी आपण अपक्ष दाखल करणार आहात का पक्षात? सर्वप्रथम सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख या नात्याने गेल्या 4 वर्षापासून मी मतदारसंघामध्ये काम करतोय आणि त्याच्या आधी 8 वर्ष मी उपजिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. माझ्या आयुष्याच्या राजकीय करिअरच्या पहिल्या दिवसापासून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. त्या माध्यमातून मी 2 वेळा ग्रामपंचायत, 1 वेळा पंचायत समिती सदस्य आणि 1 वेळा जिल्हा परिषद सदस्य तुल्यबळ लढतीमध्ये, त्याचप्रमाणे पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विद्यमान सभापतींना बऱ्याच फरकाने पाडलं. आणि हे सर्व करत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एकमेव पक्ष माझा एकनिष्ठपणे मी सांभाळला. आमच्या मतदारसंघातील विद्यमान गद्दार आमदार चिमणराव पाटील हे गेल्यानंतर गेल्या 3 वर्षापासून पक्ष सांभाळून ठेवला. पक्षाची जळणघळण जशीच्या तशी ठेवली. एक कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठपणे सांभाळून ठेवलं. नुसता सांभाळायलाच नाही तर पक्षाची वाढ केली. आणि हे करत असताना आदरणीय पक्षप्रमुखांनी मला विधानसभेसाठी तू उमेदवार आहे हे सांगून ठेवलेलं होतं. पण ही जागा तांत्रिक कारणाने किंवा काही आता मला माहीत नाही, कारण आम्ही सामान्य शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आम्ही सामान्य तळागाळातनं या जिल्हा प्रमुख या पदापर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे पारंपरिक आमची जागा असलेली, मेरिटनुसार आमची ही जागा असली तरी ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला गेली. हे होत असताना आदरणीय पक्षप्रमुख आमचे उद्धव ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे आदित्यजी ठाकरे साहेब, संजय राऊत साहेब, आमचे संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब यांनी मला तू फॉर्म भरून ठेव, बाकी पुढच्या वाटाघाटीमध्ये काय होतं असा आदेश दिला असल्याकारणाने मी उद्या माझ्या सर्व शिवसैनिकांच्या, त्याचप्रमाणे माझ्या सर्व हितचिंतकांच्या, मित्रांच्या, माझ्या नातेवाईकांच्या, आप्तेष्टांच्या, हितचिंतकांच्या सर्वांच्या साक्षीने उद्या प्रभू बालाजी महाराजांना वंदन करून, त्याचप्रमाणे कासोद्याचे आमचे गोविंद महाराज यांना वंदन करून सर्वांच्या आशीर्वादाने उद्या माझं नामांकन पत्र मी दाखल करणार आहे. आणि आपल्या माध्यमातून सर्व पारोळा, एरंडोल, भडगाव 16 क्रमांकाच्या या मतदारसंघातील सर्व मतदारांना विनम्र विनंती करू इच्छितो की आता बदल घडवण्यासाठी एक सुशिक्षित तरुण आणि सर्वांसाठी अर्ध्या रात्री झटणारा, अर्ध्या रात्री उपलब्ध असणारा अशा डॉक्टर हर्षल माने, आपला भूमिपुत्र, आपला सुपुत्र, याला आपण निश्चित आशीर्वाद द्याल यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी निश्चित निवडून येईल ही ग्वाही आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय व्हिजन ठेवलंय सर आपण? निश्चितच मी एक डॉक्टर व्यवसायाने, वैद्यकीय व्यवसाय करणारा डॉक्टर असलेला सुशिक्षित तरुण आहे. आणि सुशिक्षित तरुण असल्या कारणाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये 21 वर्षापासून काम करत असताना, जिल्हा परिषदमध्ये 5 वर्ष काम करत असताना एक विजन डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आरोग्य, त्यानंतर आमचा मतदारसंघ हा रोजगारासाठी, औद्योगिक विकासासाठी खूप मागासलेला आहे. हा सर्व बॅकलॉग, त्याचप्रमाणे शेतीप्रधान मतदारसंघ असल्यामुळे शेती व शेतकरी यांच्या हितासाठी, आणि शेती म्हटल्यानंतर महत्त्वाचं येतं पाणी. मित्रांनो, मला सांगायला तुम्हाला इथं आपल्या माध्यमातून आनंद होईल की पाणी फाउंडेशन, आमिर खान यांनी चालवलेलं पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये माझ्या गावाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी पहिलं बक्षीस मिळवून दिलं होतं. त्याचप्रमाणे स्मार्ट ग्राम, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा ISO केली. मानांकनामध्ये मी तिला पहिल्या क्रमांकावर ठेवली. हे झाल्यानंतर मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक आदर्श जिल्हा परिषद सदस्य, जो एक आमदाराच्याही कामाला लाजवेल असं जिल्हा परिषद गटामध्ये मी काम करून लोकांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यामुळे मला निश्चित वाटतं की लोक माझ्या विजन असलेल्या नेतृत्वाचा स्वीकार करतील आणि माझ्यावर
विश्वास ठेवतील आणि मतदानाच्या रूपाने भरभरून मला मतदान करतील हीच अपेक्षा व्यक्त करतो. सर, दोघं पारंपरिक प्रतिस्पर्धी आपल्या सोबत आहेत, म्हणजे समोर आहेत. कसं या तुल्यबळ लढत आपली होणार आहेत, यामध्ये समाजाचं मतांचं ध्रुवीकरण यामध्ये होणार आहे. कसं पाहणार, हे सगळं चॅलेंज आपण कसं स्वीकारणार? आमच्या मतदारसंघाचं एक ते म्हणजे आपण म्हणतो ना काय ते एक नशीब करंटे म्हणावं लागेल. कारण आजची जी लढत डोळ्यासमोर दिसते ही गेल्या 30 वर्षापासून पारंपरिक 2 कुटुंबांमध्ये चालत आलेला राजकारणातले लढा आहे. यांना असं वाटतं एकदा तुझं झालं की एकदा माझं, एकदा माझं झालं की एकदा तुझं, आलटून पालटून इथे आजपर्यंत आमच्या मतदारसंघात आमदार होत आलाय. आमदार व्हायचं, आमच्या एरंडोल भडगाव पारोळ्यातली जनता ही फार साधी आहे, शेतकरी वर्ग आहे आणि मला अभिमान आहे आणि सांगायला निश्चित गर्व वाटतो की ही भोळी बाबडी जनता आता हुशार झालेली आहे आणि एक तरुण नेतृत्वाला निश्चित संधी देतील. त्यामुळे ही पारंपरिक लढत आता निश्चित कुठेतरी थांबलेली आपल्याला दिसेल आणि यातनं नवीन मार्ग, तालुक्याला नवीन नेतृत्व निश्चित माझ्या रूपाने मिळेल ही खात्री मला वाटते. जीवनामध्ये एक डॉक्टर म्हणून परिचित आहात, लोकांची सेवा आपण यापासून करत आहात. कोविड काळात पण आपण सेवा केली लोकांची. काय याचा काही परिणाम आपल्या याच्यावरती होणार आहे? निश्चितच तुम्ही चांगला प्रश्न मला विचारला. कारण एक वैद्यकीय व्यवसायात 21 वर्ष काम करणारा माणूस जेव्हा राजकारणात उतरतो तर याचं एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगावंसं वाटेल. नुकतीच जगाने कधी विचार केला नव्हता अशी महामारी कोविडच्या रूपाने आपल्याला 1920 मध्ये बघायला मिळाली. या कोविडमध्ये मला जबाबदारीने सांगावंसं वाटतं की मी एकमेव डॉक्टर, तेव्हा मी विसरून गेलो की मी राजकारणी आहे, एकमेव डॉक्टर मी फील्डवर काम करत होतो. तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये डॉक्टरांमध्ये खूप मोठा फोबिया होता आणि एकमेव माझं कृष्णा हॉस्पिटल हे हॉस्पिटल इथे चालू होतं आणि मी एकटं काम करत असल्यामुळे मला हे माहिती होतं की पहिला पेशंट मीच काढणार आहे आणि त्या रूपाने पहिला पेशंट साळी म्हणून पहिला मीच काढला. मला चांगलं आठवतं जेव्हा लोक रस्त्याने जायचे माझ्या हॉस्पिटलकडे बोट दाखवायचे की ह्या हॉस्पिटलमध्येच पहिला पेशंट सापडला, जसं आम्ही एखाद्याचा मर्डर केला. पण नंतर हे पण मला माहिती होतं की मलाही मी काम करत असताना मला पण कोविड होणार आहे. तर त्या अनुषंगाने मला 3 वेळा कोविड झाला. पण कोविड पहिल्यांदा झाल्यानंतर 5व्या दिवशी मी माझ्या परत कामावर रुजू झालो आणि मग त्यानंतर मी 3 कोविड सेंटर टाकले. एक कोविड सेंटर 22-25 लाख रुपये मायनस होतं, दुसरं 15-20 लाख रुपये मायनस होतं आणि 24 तास काम केलं. ते पैसे तर मी आयुष्यभर कमवून घेईल, पण तेव्हा जे जीव वाचवले त्याला निश्चित माझ्या मते मोल नाही. आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना सुरुवातीचे 10-12 वर्ष तर मी फक्त नुसता डॉक्टर होतो आणि फक्त प्रॅक्टिस करत असताना लोकांनी माझ्याकडनं औषधांना काय भाड्यालाही पैसे घेऊन गेलेले आणि दिया उसका भला दिया उसका भला हे तत्वानुसार मी आजपर्यंत प्रॅक्टिस करत आलेलो आहे. आणि सेवेचं माध्यम म्हणून मी वैद्यकीय क्षेत्र काम करत असतो. त्यामुळे एक चांगला डॉक्टर जेव्हा पदाधिकारी होतो, लोकप्रतिनिधी होतो, निश्चित त्याचं व्हिजन हे खूप वाईड असतं, ब्रॉड असतं आणि हे लोकांना माझ्या 21 वर्षाच्या कारकिर्दीतनं चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्याच्यामुळे निश्चितच त्याचा फायदा मला या इलेक्शनला होईल, यात मला काही शंका वाटत नाही. अतिशय उमद देखणं आणि नव नेतृत्व घेऊन डॉक्टर हर्षल माने हे या उमेदवारी रिंगणात उतरणार आहेत आणि एक मोठं चॅलेंज विरोधकांना देणार आहेत. जे विजन त्यांनी आज आपल्यासमोर मांडलेलं आहे ते सामाजिक आहे, त्यामध्ये सांस्कृतिक आहे, शैक्षणिक आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत आणि जो विकास आतापर्यंत मतदारसंघाचा झाला नाही तो विकास मी या मतदारसंघाचा करणार आणि इथल्या जनतेला न्याय देणार असं जिल्हा प्रमुख डॉक्टर हर्षल माने यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन जाधव सोबत मनोज भिरारी, INDTV न्यूज.